आजच्या या सेशनमध्ये आपणाला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स मधला आणखी एक महत्त्वाचा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये 4F सिरीज लॅन्थॅनॉइड्स हा प्रॉपरली स्टडी केला होता. या लॅन्थॅनॉइडच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं, ऑक्सिडेशन स्टेट्स बघितली. ऑल लॅन्थॅनॉइड्स मी जनरली रिप्रेझेंट करतो लॅन्थॅनॉइड्स Ln. दिस Ln मीन्स ऑल लॅन्थॅनॉइड्स फ्रॉम La to Lu. This lanthanide shows commonly +3 oxidation state. ही +3 ही त्यांची प्रिन्सिपल किंवा कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. आणि या +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ते सॉलिड्स असतील किंवा त्यांच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये असेल, दे फॉर्म्स कलर. दे फॉर्म कलर मीन्स सिमिलर ॲज टू ट्रान्झिशन एलिमेंट्स, लॅन्थॅनॉइड्स फॉर्म colored compound in its solid state as well as in aqueous solution. आता लॅन्थॅनॉइड त्यांच्या ट्रायपॉझिटिव्ह स्टेटमध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कलर फॉर्म करतात. का ते बघूया. जसं आपण सांगितलं होतं की कलर फॉर्म होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्या सबस्टन्सनं काही एनर्जी ऍब्सॉर्ब केली पाहिजे आणि रिमेनिंग लाईट रिफ्लेक्ट केली पाहिजे. मग आता जसे ट्रान्झिशन एलिमेंट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, का करतात? का तर त्यांच्यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून. इथं पण सेमच आहे. N-2 F सबशेल. N-2 F सबशेल मध्ये ही पण कशी आहे? इनकम्प्लीट आहे. कशी आहे? इनकम्प्लीट आहे. सो दिस लॅन्थॅनॉइड्स कंटेन्स नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. आता लॅन्थॅनॉइड्स कडे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. ड्यू टू नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन they absorb some energy. आपण म्हणूया some part of energy from visible region. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणतो, ते ऍब्सॉर्ब करतात. काही पार्ट ने ऍब्सॉर्ब केले, देन ड्यू टू धिस एनर्जी दे फॉर्म FF ट्रान्झिशन. यांच्यामध्ये काय होतं? FF ट्रान्झिशन होतं. जसं ट्रान्झिशन मध्ये DD ट्रान्झिशन होतं, तसं इथं FF ट्रान्झिशन होतं. आणि जी काही शेवटची राहिलेली रिमेनिंग लाईट आहे ती काय होते? रिफ्लेक्ट होते आणि कंपाऊंड ॲपियर कलर. आता हा कलर नेहमी कसा असतो? तर हा कलर कॉम्प्लिमेंटरी असतो. जी लाईट त्याने ऍब्सॉर्ब केली आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी असतो. आता यांच्यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स वरती डिपेंड आहे त्याने कलर कुठला फॉर्म करायचा. सेम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन फॉर्म सेम कलर. कसं आहे? समजा आपण इथले इलेक्ट्रॉन्स कन्सिडर केले ऍज अ NF. NF म्हणजे काय? F मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 14 - NF. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन सारख्या असतील तर ते काय करतात? सेम कलर फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल सांगतो मी. समजा आपण सांगितलं F चं कॉन्फिगरेशन 3 आहे. F चं कॉन्फिगरेशन किती आहे? 4F3 आहे. आणि ह्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आले? 3 अनपेड. समजा आपण आणखी एक कॉन्फिगरेशन घेतलं. मी घेतलं 4F11 घेतलं. आता 4F11 मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन असतील ते कसे काढावे लागतील? तर या फॉर्म्युल्यानं 14 - N. 14 दिस 11 कंटेन्स N. हा N नंबर घ्यायचा. 14 - 11 दॅट इज 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स. ओके. हे अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या सेम आली की काय समजायचं? त्यांचा कलर ही सेम आहे. त्यांचा कलर ही काय आहे? सेम आहे. मीन्स NF इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 14 - NF शोज सेम कलर. शोज सेम कलर. इथे लक्षामध्ये आपल्याला अनपेड इलेक्ट्रॉन आपण तोंडी पण कॅल्क्युलेट करू शकतो. जर इलेक्ट्रॉनची संख्या 1 to 7 असेल तर तेवढेच अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. जर 7 पेक्षा वरती असेल मीन्स फ्रॉम 8 to 14 असेल त्यास आपल्याला अनपेड इलेक्ट्रॉन काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरावा लागतो. 14 - N. 14 - N. N इंडिकेट्स नंबर ऑफ F इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ F इलेक्ट्रॉन्स. तर आपल्याला याच्यामध्ये कलर अँड स्पेक्ट्रम मध्ये आपल्याला एवढं सांगायचं आहे, दे फॉर्म कलर मेनली ड्यू टू रिझन अनपेड इलेक्ट्रॉन्स अँड FF ट्रान्झिशन. आता नेक्स्ट एक पार्ट आपण स्टडी करूया जो अतिशय महत्वाचा आहे.
लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. आता लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन हे का दाखवतात, कशामुळे दाखवतात, हे आपल्याला डिटेल्समध्ये स्टडी करायचं. लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. आता मित्रांनो, लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन मध्ये आपण सांगतो की एलिमेंट्स फ्रॉम लॅन्थॅनम 57, त्यानंतर सेरियम 58, प्रिसिओडियमियम 59, निओडियमियम 60, as it is from Lu71. Lu71. आता हे जे एलिमेंट्स आहेत, टोटल 14 एलिमेंट्स आहेत. फ्रॉम लॅन्थॅनम टू लुटेशियम, ॲटॉमिक नंबर 57 58, 59, 60, 61 अप टू 71. ॲटॉमिक नंबर स्टेडीली इन्क्रीज झालाय, एका युनिटने इन्क्रीज झालाय. होतं काय, लॅन्थॅनम पासून लुटेशियम पर्यंत जी साईज आहे ती स्टेडीली कमी कमी होत जाते. साईज काय होते, स्टेडीली अशी कमी कमी होत जाते. आपल्याला जाणवत पण नाही की साईज कमी झाली. जर तुम्ही याचं कंपॅरिझन याच्याबरोबरती केलं, हे दोघांची साईज आपल्याला सिमिलर दिसते. आणि दोघांच्या साईज मध्ये नॉर्मल डिफरन्स असतो. काय असतो, नॉर्मल डिफरन्स. कुठलेही दोन एलिमेंट्स घ्या, तुम्हाला ते सेमच वाटतात साईजच्या बाबतीत, ॲटॉमिक अँड आयोनिक रॅडियाच्या बाबतीत, पण यांच्यामध्ये स्मॉल डिफरन्स असतो. पण जर तुम्ही लॅन्थॅनम आणि लुटेशियम कन्सिडर केला तर ह्या सर्वांमध्ये जवळपास 17 पिकोमीटरचा फरक पडतो साईज मध्ये. हा कन्सिडरेबल आहे, हा कन्सिडरेबल आहे. म्हणजेच लॅन्थॅनम पासून लुटेशियम पर्यंत साईज जी स्टेडीली डिक्रीज होतीये त्याला आपण म्हणायचं लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. व्हॉट इज मीन बाय लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन? सिंपल आहे, स्टेडीली डिक्रीजिंग atomic and ionic radia in lanthanoids is known as lanthanoid contraction. Steadily decreasing atomic and ionic radia in lanthanoid is known as lanthanoid contraction. आता का होत असेल कॉन्ट्रॅक्शन? सिंपल आहे. आपण सांगतो की सुरुवातीला असणारा लॅन्थॅनम आहे, किंवा आपण हा सेरियम घेतला, हा सेरियम. त्याचं जनरल कॉन्फिगरेशन आपण काय सांगितलं, 4f 5d and 6s. Around the lanthanide is first, second, third, fourth असेल, fifth असेल, sixth असेल. ही 6s आहे, 5d आहे आणि 4f आहे. 6s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत कंपल्सरी. डी मध्ये 0 किंवा 1 असतो, याच्यामध्ये 1, आणि याच्यामध्ये किती असतात, 1 ते 14. पहिला इलेक्ट्रॉन येतो इथं एफ मध्ये. आता हा 5f 4f 5d आणि 6s या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे जनरली 4f सबशेल, 4f इलेक्ट्रॉन इज डिफ्युज्ड. हे काय असतात, डिफ्युज्ड असतात, त्यामुळे वीक शिल्डिंग इफेक्ट क्रिएट करतात. आता न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन या दोघांमधलं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन बॅरियर करायचं काम यांनी केलं पाहिजे होतं, पण तसं न होता हे वेगळ्या शेलमधले आहेत, हे वेगळ्या शेलमधले आहेत, हा वेगळ्या शेलमधला आहे, त्यामुळे त्यांचं पटत नाही. त्यामुळे वीक ऑर पुअर शिल्डिंग क्रिएट करतात, पुअर शिल्डिंग क्रिएट करतात. त्यामुळे जर इथे इलेक्ट्रॉन ऍड झाला तरी त्याचा फारसा इफेक्ट या दोघांच्या अट्रॅक्शन वरती होत नाही. इफेक्ट काय होतो, ऍटॉमिक नंबर एकानं वाढला, ऍटॉमिक नंबर एकानं वाढला, 57 58 झाला, 58 59 झाला. एक चार्ज वाढला न्यूक्लियस वरती. कुणावरती चार्ज वाढला, न्यूक्लियस वरती एक चार्ज वाढला. न्यूक्लियस वरती एक चार्ज वाढला की इलेक्ट्रॉन ऍड कुठं होतो, 4f मध्ये. कुठे ऍड होतो, 4f मध्ये. हा जर इलेक्ट्रॉन ऍड झाला तर न्यूक्लियसवरचा चार्ज वाढला म्हणल्यानंतर या ठिकाणचं शिल्डिंग इफेक्ट किंवा त्या ठिकाणचं अट्रॅक्शन बॅरियर पण वाढायला पाहिजे. का वाढत नाहीये, तर 4f हा डिफ्युजल शेप आहे, त्यामुळे तो पुअर शिल्डिंग क्रिएट करतो. पण इफेक्टिव्ह कोण राहतो, याच्यावरती असणारा चार्ज, त्याला म्हणायचं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. हा चार्ज जास्त आहे, हा चार्ज कसं आहे, जास्त आहे. म्हणून होतं काय की इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ऍड होत गेले की न्यूक्लियसवरचा चार्ज वाढत जातो आणि साईज काय होते, अशी रिड्यूस होते. आता इथं बघा सेरियमचा 1 आहे, साईज इथं आहे असं आपण कन्सिडर करूया. ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन सेम आहे. ॲटॉमिक नंबर 1 वाढलाय, आणखीन एक चार्ज वाढला. चार्ज वाढला की पुअर शिल्डिंग मुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणखीन वाढणार. होणार काय, याच्यावरचा चार्ज स्ट्रॉंग झाला त्यामुळे हा शेलला स्वतःकडे अशी ओढून घेतो, ते अलीकडे आली. नंतर काय होतं, याच्यामध्ये आणखीन एक इलेक्ट्रॉन वाढलाय, परत त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज वाढला, न्यूक्लिअर चार्ज वाढला, परत ही पण सेल आणखीन आत ओढून घेतो.
पण हे जे रिड्यूस होतं, साईज जी रिड्यूस होते ते एकदम स्टेडीली, एकदम काय आहे, स्टेडीली आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. काय बोलतो आपण त्याला? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. दिस इज लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन इफेक्ट. आपण काय म्हणूया? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन इफेक्ट. आता या कॉन्ट्रॅक्शनचा सगळ्यात महत्वाचा फरक काय पडतो की लॅन्थॅनम पासून लुटेसियमची साईज कमी होते, त्याचा इफेक्ट होतो लॅन्थॅनॉइडच्या बेसिसिटीवरती. लॅन्थॅनॉइडच्या बेसिसिटीवरती महत्वाचा कन्सेप्ट आहे, लक्ष द्या. हा मी फॉर्म केला LaOH थ्राईस, लॅन्थॅनम ट्रायहायड्रॉक्साईड. इथं घेतला सेरियम ट्रायहायड्रॉक्साईड ॲज इट इज प्रिसिडियम ट्रायहायड्रॉक्साईड अँड लास्टली असेल LuOH थ्राईस. त्या लॅन्थॅनम पासून ते लुटेशियम हायड्रॉक्साईड पर्यंत बेसिसिटी डिक्रीज होते. याचा अर्थ हा मोर बेसिक आहे याच्यापेक्षा, आणि हा सगळ्यात लिस्ट बेसिक आहे. लिस्ट बेसिक असं का होतं? इथं आपल्याला माहिती आहे, हा समजा मी रिप्रेझेंट केलं लॅन्थॅनम, त्यानंतर हा सेरियम, साईज थोडी कमी झाली, याची साईज कमी झाली, अशी साईज डिक्रीज होत होत याची साईज कशी आहे? या पद्धतीने आहे. हा लॅन्थॅनम OH, हा OH आणि हा पण OH. सिमिलर इथं पण OH 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 अँड OH. इथं पण OH OH अँड OH. आता बेसिक आपण कधी म्हणतो? जर हा ॲक्वियस सोल्युशन मध्ये OH मायनस आयन लूज करत असेल तर, ॲक्वियस सोल्युशन मध्ये OH मायनस आयन लूज करत असेल तर, जेवढा हा बॉन्ड मोठा तेवढा सहजासहजी OH मायनस आयन बाहेर सोडणार आहे. तेवढा हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी द्यावी लागणारी लॅटिस एनर्जी कमी असणार आहे. लॅटिस एनर्जी कमी असणार आहे. त्यामुळे हा लॅन्थॅनम OH थ्राईस हा सहजासहजी OH मायनस आयन बाहेर टाकतो, म्हणून तो मोर बेसिक. हा लॅन्थॅनम हा OH आयन सहजासहजी बाहेर टाकतो, म्हणून तो मोर बेसिक. इथे जर आपण बघितलं, हा बॉन्ड खूप शॉर्ट आहे, हा स्ट्रॉंग आहे. लॅन्थॅनम एवढा तो OH मायनस आयन सहजासहजी बाहेर टाकत नाही, म्हणून तो जेवढा इझिली OH मायनस आयन बाहेर जाईल तेवढं बेसिक नेचर जास्त. म्हणून आपण सांगू शकतो लॅन्थॅनम हायड्रॉक्साईड्स मध्ये लॅन्थॅनम पासून लुटेशियम पर्यंत बेसिसिटी डिक्रीज होते, म्हणून आपण सांगू शकतो लॅन्थॅनम हायड्रॉक्साईड इज मोर बेसिक दॅन लुटेशियम हायड्रॉक्साईड. किंवा या सिरीजमध्ये तुम्ही कुठलेही कम्पेअर करू शकता. हा सेरियम हायड्रॉक्साईड मोर बेसिक आहे प्रिसिडियम पेक्षा, किंवा प्रिसिडियम हायड्रॉक्साईड हे लिस्ट बेसिक आहे लॅन्थॅनम हायड्रॉक्साईड पेक्षा. म्हणजे ही सिरीज तुमची लक्षात पाहिजे. जास्त लक्षात काय ठेवायचं? लॅन्थॅनम हायड्रॉक्साइड्स आर मोर बेसिक दॅन लुटेशियम हायड्रॉक्साईड. इथे लक्षामध्ये. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला ह्या लॅन्थॅनॉइड्स मध्ये त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, एफ ब्लॉक एलिमेंटच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या स्टडी करायच्या.